नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे "अन तो भोल्यावर चढलाच नाही". आज दुपारी पेपर वाचत बसले होते आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तसं उठून मी दार उघडलं तर मनीषा हसत दारात उभी होती. मला मोठं कौतुक वाटलं. दार उघडलं. तिला म्हणलं, "बाईसाहेब, कशी काय पावलं तर माझ्या घराकडे वळली?" ती हसत म्हणाली, "अहो बाई, काय नाही. माझ्या मुलाचं लग्न जमलंय आणि ते सांगायला तुम्हाला आले. आणि अजून काही पत्रिका वगैरे वाटल्या नाहीत. इकडे शेजारी आले होते कामासाठी. आता म्हटलं जाता जाता तुमची भेट घ्यावी. थोडासा वेळ होता म्हणून तुमच्याकडे आले." म्हणलं, "ये बस." तिला पाणी द्यायला लागले. तिनं पाणी पिले. म्हटलं, "थांब आता चहा टाकते." नको म्हटली, "मला वेळ होतोय." आणि इतकं मग भरभरून बोलायला लागली, की मुलाचं लग्न कसं जमलं, काय जमलं, हे सगळं आनंदानं सांगायला लागली. तिच्या चेहऱ्याचा उत्साह आणि आनंद असा ओसंडून वाहत होता. खरं तर 30-32 तिचं वय आहे आणि तिला 3 मुलं. त्यातल्या थोरल्या मुलाचं लग्न हे आता जमवलेलं होतं आणि तिनं मुलीचा फोटो दाखवला. "हे बघा, ही माझी सून. मला ही खूप मुलगी आवडली." "अगं वाह! अरे वाह! छान आहे." म्हटलं. तर ठीक आहे. आणि मग बाई जाते म्हणली, "एवढी तुम्हाला आनंदाची बातमी सांगावी म्हणून वाटवाकडी करून आले." "बरं, बरं, ये." म्हणून मी तिची पाठवणी केली. आणि मग थोड्या दिवसात तिची लगबग सुरू झाली होती. सगळा बस्ता बांधून झाला होता. पाहुणे-रावळे आले होते. तिच्या बहिणी, तिच्या नंदा, सासरची माणसं येऊन त्यांनी सुपारी फोडण्याचा वगैरे कार्यक्रम करून गेलेले होते. पण पुन्हा एकदा ती एकटीच असल्यामुळं तिला कामात मदत करण्याकरता किंवा पहिलंच लग्न आहे, काही राहायला नको म्हणून घरातल्या मोठ्या बायका की अनुभवी बायका आलेल्या होत्या आणि त्यांचं करत असताना तिचा दिवस कसा निघून जायचा कळत नव्हतं. तोंडावर ते चेहऱ्यावरचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता आणि तिची लगबग एका विजेच्या चपळाईगत ती काम करत होती. तसं पाहिलं तर फार श्रीमंत नव्हती. परिस्थिती तिची बेताची होती आणि तिच्या घरातल्या पोळ्या लाटण्याचं काम ती करत होती. नवराही कामाला जात होता आणि 2-3 मुलंही कमवत होती. कसं तरी घर प्रपंच चांगला चालत होता आणि तिचा संसाराचा गाडा ती पुढं नेटानं नेत होती, हाकत होती. असंच लग्न जवळ आलं, सगळी तयारी झाली आणि एके दिवशी त्या होणाऱ्या सुनेचा आणि तिच्या मुलाचा फोनाफोनी झाली आणि तिने त्याला बोलावलं, की "येऊन जा." आणि मग तो आईला म्हणाला, की "आई, तिनं बोलावलंय मला, मी जाऊन येऊ का?" ती म्हणाली, "अरे बाळा, कशाला आता? 8 दिवसावर तर लग्न आलंय ना. एवढ्या 8-10 दिवसात लग्न झालं की झालं मग. आता कशाला जातो?" तर तो म्हणाला, "नाही गं आई, तिनं फार आग्रह केला, मी जातो ना." मग तिच्या धाकट्या मुलानं नवीन टू व्हीलर घेतली होती. तो म्हणाला, "बाळ्या, मी तुझी गाडी घेऊन जातो." ते म्हणाले, "ए दाद्या, अजिबात माझी गाडी घेऊन जायची नाही बरं का. तू टेम्पोनं जा, बसनं जा, नाहीतर रिक्षानं जा. माझी गाडी अजिबात न्यायची नाही." काय करावं? तो आईला म्हणला, "आई, सांग की त्याला." मग ती दोघांनाही समजू लागली. आता म्हटली कोणाला समजावं काय तिला कळत नव्हतं. एकतर नवीन गाडी होती, त्याची धाकटा काही देत नव्हता, थोरला हट्ट करायला लागला. शेवटी ती म्हणली, "बाळा असं कर ना, चाललाय तो तर जाऊ दे, दे गाडी. काय तासाभरात तो येईल परत." म्हणाला, "आई तू दरवेळेला असंच करते, त्याचाच हट्ट पुरवते." आणि नाही होय करत त्या छोट्यानं बाळानं त्याला गाडीची चावी दिली. जशी गाडीची चावी मिळाली, तशी स्वारी खुश झाली. मस्तपैकी ड्रेस घातला, केसावरून कंगवा फिरवला, आरशामध्ये स्वतःला 2-3 वेळा पाहिलं आणि आईचा निरोप घेऊन तो निघाला. निघाल्यानंतर त्या ठिकाणी सासरवाडीला पोहोचला आणि मग त्याच्या सासरवाडीच्या लोकांनी पण आनंदाने त्याचं स्वागत केलं. स्वयंपाक वगैरे केलेला होता. जेवणं-खावणं झाली आणि ही दोघंजण थोडंसं गप्पा मारण्याकरता एका बाजूला जाऊन बसली. गप्पा वगैरे झाल्या आणि तो म्हणाला, की "चल आता निघतो मी. आई वाट पाहत असेल."
आणि तेवढ्यात मनीषाचा फोन गेला. "अरे दादा लवकर ये, बाळाला बाहेर जायचंय, गाडी तू घेऊन गेलास." "हां आई आलोच" म्हणून त्यानं बायकोचा निरोप घेतला आणि हसत-हसत तिला बाय-बाय करत त्यानं गाडी स्टार्ट केली आणि ह्या आनंदाच्या भरामध्ये तो निघाला. वाऱ्याच्या वेगानं निघाला. दुपारची वेळ होती आणि रस्त्याला ट्रॅफिक एवढं काही नव्हतं आणि तो त्या जोशामध्ये, त्या मस्तीमध्ये, त्या उन्मादामध्ये अशी गाडी एडी-वाकडी ज्याला झिगझॅग काहीतरी असं म्हणतो ना, तशी गाडी तो चालवायला लागला आणि त्या वेगावर त्याचं कंट्रोल राहिलं नाही आणि एक क्षण असा आला, की गाडी त्याची एकदम स्लिप झाली आणि तो इतक्या जोरात त्या डांबरीवर आपटला आणि बरंच अंतर तो असा घसरत गेला. त्याला काहीच कळेना आणि मग तिथं निश्चित पडला. आजूबाजूची वाहनं पाहत होती, थांबली सगळी आणि पळत-पळत जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न केले. त्यावेळेपर्यंत शुद्धीवर होता आणि मग एक एक दोघांनं गाडी घेतली आणि रिक्षा घेतला. रिक्षात त्याला बसवलं आणि हॉस्पिटलला नेऊया म्हणून त्यांनी ससूनला आणून टाकलं. आता ह्याचं नाव-गाव काहीच कळेना. मग त्याचा फोन नंबर बघितला. फोन घेतला आणि त्याच्यावर जे कॉन्टॅक्ट नंबर होते, तर त्याचा जो पहिला जो फोन आत्ताच आला होता मनीषाला, त्याच्यावर त्या लोकांनी फोन केला, की अशा न अशा नंबरची गाडी आहे आणि अशा वर्णाचा मुलगा इथं पडलेला आहे. आम्ही त्याला ससून आणलाय आणि तुम्ही कोण आहात त्याचे? तर ती म्हणाली, की "मी आई आहे." "मग तुम्ही ससूनला या." हे ऐकल्यानंतर मनीषाच्या हातातला मोबाईल केव्हा गळून पडला, तिला समजलं नाही आणि जी त्यानं टाहो फोडला, तो विचारता सोय नाही. आजूबाजूच्या बायका जमा झाल्या. नवरा जेवत होता. तो ताटावरून उठला आणि "काय झालं? काय झालं?" म्हणून आणि मग तो फोन तसा चालूच होता आणि मग परत त्याच फोनवर तिच्या नवऱ्यानं फोन केला आणि गडबडीनं 5 मिनिटामध्ये जत्रेसारखं स्वरूप आलं तिच्या घराला आणि सगळ्यांनी ससूनकडं धूम ठोकली. कोणी रिक्षा केला, कोणी डबल शीट गेलं, कोणी गाड्या केल्या आणि ससूनला सगळे गेले. बघते तर ह्याला स्ट्रेचरवर ठेवलेलं आणि जेव्हा त्याचे आई-वडील गेले, काय त्यातली इन्क्वायरी झाली असेल, त्याला ॲडमिट करून घेतला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तो काही डोळे उघडायचं नाव घेईना. मनीषा आर्त हाक द्यायची, "अरे दादा उठ की, अरे दादा उठ की." दादा काही डोळे उघडत नव्हता आणि इतकी शोककळा पसरलेली होती त्या वातावरणामध्ये, विचारता सोय नाही. तिच्या डोळ्याचे अश्रू काही थांबतच नव्हते. वेड्यासारखी झाली होती मनीषा. एकाला दुसरा दिवस, दुसऱ्याला तिसरा दिवस. जवळ-जवळ 8 दिवस झाले. तिनं त्याच्या लेकाजवळची थोडीसुद्धा बाहेर गेली नाही. तिथंच बसून राहिली. फक्त ते स्वच्छता करायला आले, की तेवढ्या वेळ बाहेर जायची आणि पुन्हा आत यायची. अंघोळ नाही, पाणी नाही, 24 तास त्या लेकराच्या तोंडाकडे बघत आणि मूकपणे अश्रू गाळत मनीषा उशिरा बसून होती. 15 दिवस झाले. शेवटी डॉक्टरनी काहीच उपचार होत नाही म्हणून त्याला तोंडाने तर अन्न घेताच येत नव्हतं. नळीवाटं लिक्विड कसं तरी चालू होतं. पण तो फक्त डोळं उघडायचा, कधीतरी अशी नजर फिरवायचा आणि धाप टाकायचा. घरातले 15 दिवस झाले मनीषा ताठून गेली होती. मग तिच्या नणंदबाई म्हणा, तिची आई, तिची बहीण, ते म्हणले, "मनीषा तू घरी जा, अंघोळ कर, कपडे-बिपडे बदलून ये." तिथल्या तिथं ती कपडे बदलायची म्हणा, पण केस विंचरले नाहीत. ते म्हणायच्या नणंद म्हटले, "अगं तुझ्या मनीषा केसाच्या जटा झाल्यात." मनीषाचे केस खूप सुंदर आहेत हां. काळेभोर आणि कुरळे केस आहेत. इतके म्हणजे वेणी घातली की लांब सडक, कमरेच्या खाली त्याचा गोंडा पडणारा असे केस. पण तिनं 15 दिवस त्याला कंगवा म्हणून लावला नव्हता आणि त्या केसाच्या अक्षरशः जटा झालेल्या. जेव्हा बायकांनी विचारलं, की "अगं तू डोकं धु ना, अंघोळ कर ना." नाही म्हणायची, "हे डोकं ना मी देवाला गहाण ठेवलंय. जोपर्यंत माझा लेक चांगला होत नाही, तोपर्यंत मी केसाला कंगवा लावणार नाही आणि डोकंही धुणार नाही." आणि म्हणून तिनं 15 दिवस झाले केसाला कंगवा फिरवला नव्हता. अशा तर दिवसामागून दिवस चालले. तिची आशा होती, की माझा लेक नक्की उठून बसेल. नवऱ्याला समजलं होतं, घरातल्या इतर नातेवाईकाला समजलं होतं, की याचं काय आता खरं नाही. पण कुणाचं धाडस होईना तिला समजून सांगण्याचं.
कारण आईची माया वेडी असते ना. आणि म्हणून मनीषा त्या ठिकाणाहून हललीच नाही. शेवटी एक दिवस डॉक्टर म्हणाले, की "आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि ह्याला जसं सांगितलं तसं तुम्ही द्या." 15 दिवस होऊन गेले, तिसरा आठवडा लागला आणि त्याला घरी पाठवलं. घरी ॲम्ब्युलन्स आली आणि मग त्याच्यासाठी जो बेड वगैरे तयार केलेला होता, त्याच्यावर त्याला झोपवला. पण तीच अवस्था, निपचित पडलेला, शांत, कसलीही हालचाल नाही, काय नाही. नंतर 2-3 दिवसांनी असं झालं, युरिन प्रॉब्लेम झाला. त्याची लघवी जी आहे, ती कोंडून राहिली. लघवी काय पास होईना. पुन्हा दवाखान्यात नेला आणि मग तिथं त्याची युरिन काढून घेतली खरी, पण त्याच वेळेला त्यानं मान टाकली. डॉक्टरांनी येऊन पाहिलं, बघितलं आणि मग सांगितलं, की "सगळं संपलंय. आता हा गेलेला आहे." मनीषाला दवाखाना कळाला नाही, वातावरण कळालं नाही. इतका हंबरडा फोडला, इतका हंबरडा फोडला, की "दादा परत ये, दादा परत ये" म्हणून त्याच्या बॉडीवरती लोळण घ्यायला लागली, रडायला लागली. शेवटी कसं तरी बायकाने तिला सावरलं, पण ती जी अवस्था अजूनही तशीच आहे. मनीषाचा एक पुत्र गेला. बायकांना खूप वाईट वाटलं, सगळ्याजण रडत होत्या. एक मुलगा गमावणं हे आईसाठी काय असतं हे तिच्याच हृदयाला माहिती. मला एवढं सांगायचं आहे, की आजच्या तरुणाई जी आहे, ही इतकी बेफिकीर झालेली आहे, की वेळेचं भान नाही, काळाचं भान नाही, वेगाचं तर नाहीच नाही. वेगावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच माणूस खरा असा म्हणजे त्याचं आयुष्य चांगलं असं म्हणतो. एकटा तर जातोच जातो, पण या कुटुंबाला त्या दुःखाच्या खाईत तो लोटून गेलेला आहे. हे मनिषाचं दुःख परमेश्वरानं कमी करावं, होणार नाही याची खात्री आहे, पण कमी करावं आणि तिला पुन्हा आनंदाचे दिवस यावेत. अजून तिची 2 मुलं आहेत. तिचं पुढचं जीवन असं आनंदानं उमलून बहरून यावं, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.